अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। एक इन्शुरन्स ऑर्गनाइज्ड क्राईम सिंडिकेटचा एक गुन्हा उघडकीस आणलेला आहे। त्यामध्ये काही इन्शुरन्स एजंट्स आहे। इन्शुरन्स एजंट्स जे गरीब आहे आणि ज्याचा टर्मिनली इल आहे, त्याचं आजारी मुले येणारे काही महिन्यात किंवा काही वर्षात मरण पावणार आहे असं लोकांना आयडेंटिफाय करतात आणि त्यांच्या नावाने मोठ्या इन्शुरन्स काढतात। म्हणजे इन्शुरन्स काढण्यासाठी त्याचं काहीतरी उत्पन्न पाहिजे म्हणून 3-4 वर्षाचं उत्पन्न देखील दाखवतात आणि त्या माणसाचं काहीतरी कन्स्ट्रक्शन कंपनी असं काहीतरी दाखवतायत। आणि त्याच पद्धतीचं एक नाशिक जिल्ह्याचं सटाणाचं राहणारं एक राजेंद्र जाधव म्हणून एक माणसं, त्याला क्रॉनिक लिव्हर डिसीज होत्या। त्यांच्या नावाने एक कन्स्ट्रक्शन कंपनी ओपन केलं होतं इन्शुरन्स एजंटनी आणि त्याच्यानंतर त्यांच्या नावाने इन्शुरन्स देखील काढल्या होत्या। म्हणजे श्रीराम फायनान्सला 50 लाख आणि इतर सर्व कंपनीला मिळून 7.5 करोड अंदाजे इन्शुरन्स काढल्या होत्या। त्या माणसाचा, राजेंद्र जाधवचा, फेब्रुवारी 2024 मध्ये मयत झाला होता, नॅचरल डेथ। त्यांनी जे इन्शुरन्स एजंट्स आहेत तेव्हा त्यांना काय करता आलेलं नाही आहे, म्हणजे नॅचरल डेथ झाल्यामुळे त्यांचे कोणतं इन्शुरन्स मिळालं नाही आहे। त्यांनी ओव्हरऑल प्लॅनिंग केलेलं आहे। प्लॅनिंग करून एक एप्रिल 2025 मध्ये एक बनावट ॲक्सिडेंट तयार केलं। ते बनावट ॲक्सिडेंट जे मेहुणबारा पोलीस स्टेशनमध्ये एका रोडवरती केलं होतं। मग ऑलरेडी त्यांनी प्लॅन केलं होतं की हॉस्पिटलमध्ये जाणार, जे हॉस्पिटलमध्ये जे डॉक्टर आहे ते कॉम्प्रोमाइज झालं होतं। त्यांनी बॉडी कोणता समोर नसताना MLC काढला आणि आपल्या पोलीस कर्मचारी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचा 2 कर्मचारी देखील त्यांचा ही कॉन्स्पिरसीमध्ये सहभाग घेतला। त्यांनी तिथं जाऊन इन्क्वेस्ट रिपोर्ट काढला आणि बॉडी नसताना पोस्टमॉर्टम रिपोर्ट डॉक्टरने दिला आणि बॉडी नसताना ही लोकांनी बॉडीचं हँडओव्हर करण्याचं कागदपत्र देखील तयार केलं। आणि सर्व झाल्यानंतर जे पोलीस स्टेशनला ॲक्च्युअल पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा आला। त्या गुन्हा आल्यानंतर ज्या रोडवरती त्यांनी सांगण्यात आलं होतं त्या संबंधित बीट अंमलदाराकडे तपास गेला। तपासादरम्यान त्यांनी जे गाडी ॲक्सिडेंटमध्ये इन्व्हॉल्ड आहे, जे 2 व्हीलर आहेत, 4 व्हीलर आहेत, दोन्ही पोलीस स्टेशनला सरेंडर केला। ते साक्षीदार देखील सरेंडर करण्यात आले होते आणि आरोपीनं देखील तो सबमिट केलं होतं पोलीस स्टेशनमध्ये। सर्व जे प्रोसिजर प्रमाणे ते इन्व्हेस्टिगेशन झालं आणि त्याच्यानंतर चार्जशीट देखील झाल्या होत्या। नंतर आम्हाला जे माहिती प्राप्त झाल्यानंतर फायनान्स कंपनीवाल्यांकडनं आम्ही गुन्हा दाखल केला आणि या पूर्ण प्रकरणामध्ये म्हणजे इन्शुरन्स काढण्यामध्ये जे काही चुका काढल्या होत्या, नंतर बनावट ॲक्सिडेंट तयार केलं होतं आणि जे कोणी इन्शुरन्स एजंट्स आहेत आणि जे कोणी ह्याच्यामध्ये बेनिफिट मिळणार होते सर्व लोकांवरती आम्ही तपासादरम्यान त्यांचं काय रोल आहे ते निष्पन्न केलेलं आहे आणि ओव्हरऑल आतापर्यंत आम्ही 9 लोकांना अटक करण्यात आले होते। त्याच्यापैकी इन्शुरन्स एजंट्स आहेत प्रवीण पाटील, प्रेम पाटील अशा 2 लोक आणि त्याच्यानंतर डॉक्टर आहे, डॉक्टरचं नाव आहे डॉक्टर मंदार कलंबेकर आणि त्याच्यानंतर पोलीस आहे, पोलीसपैकी 4 लोक आहेत। सचिन निकम हा मेहुणबारा पोलीस स्टेशनचा आहे, हा पोलीस हवालदार रवींद्र बत्तिशे हा बी मेहुणबारा पोलीस स्टेशनचा, पोलीस हवालदार महेंद्र पाटील, पोलीस हवालदार सुनील निकम या दोघा चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचा आणि त्याच्यानंतर जे मयत झालं होतं त्याचं वाईफ आहे अरुणा राजेंद्र जाधव आणि मयत झालेल्या माणसाचा भाऊ आहे एक मिथुन जाधव। असं एकूण 9 आरोपींना आम्ही अटक करण्यात आलेलं आहे। पुढील तपास आमचे चालू आहे। हे जे संपूर्ण प्रकरण आहे ते विमा कंपनीने स्वतः इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर समोर आलं होतं। हा, विमा कंपनीला देखील म्हणजे त्यांचा ओव्हरऑल क्लेम मधून त्यांना डाऊट आले होते। त्यांच्या टीम देखील म्हणजे त्यांचं स्पॉट व्हेरिफिकेशन जेव्हा करायचं होतं ते स्पॉट व्हेरिफिकेशन वगैरे सर्व करत चालू त्यांचं केलेलं आहे। म्हणजे एक्झॅक्टली ते मयत झाला होता त्या माणसाचा घरी गेलं की सर्व गोष्टी त्यांनी बघितल्यानंतर त्यांनी संशयास्पद ओव्हरऑल विषय आहे असं आम्हाला रिपोर्ट दिलं होतं सुरुवातीला। त्याच्यावरती एन्क्वायरी करून आम्ही पूर्ण बाकीच्या सर्व गोष्टी क्लिअर कट आम्ही माहिती इन्व्हेस्टिगेशनमध्ये निष्पन्न केलेलं आहे। त्यात फिर्यादी विमा कंपनीचे अधिकारी बरोबर आहे, श्रीराम फायनान्सचा जे रिप्रेझेंटेटिव्ह आहे तो फिर्यादी आहे। तर याच्यात श्रीराम फायनान्सचा आणखी कोणत्या कंपनीचा विमा काढला होता? ओव्हरऑल 7-8 कंपनीच्या काढल्या होत्या, पास करून घेत सांगतो। ते राजेंद्र जाधवचं नाव आणि श्रीराम फायनान्समध्ये बजाज अलियन्स लाईफ इन्शुरन्स, बिर्ला लाईफ इन्शुरन्स,
PNB MetLife इंडिया इन्शुरन्स कंपनी, कॅनरा HSB OBC लाईफ इन्शुरन्स कंपनी, HDFC लाईफ, HDFC एर्गो, टाटा AIG लाईफ इन्शुरन्स, जुरिस कोटक जनरल इन्शुरन्स कंपनी, ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी आणि केअर इन्शुरन्स अशा सर्व मिळून 11 कंपनीमधून त्यांनी इन्शुरन्स काढण्यात आले होते. आतापर्यंत त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये, प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्यांना अजून काही क्लॅरिटी नाही मिळाल्यामुळे त्यांना अजून काही सँक्शन केलेलं नव्हत्या म्हणून. हा जो मयत व्यक्ती होता हा याची पार्श्वभूमी काय राहिलेली? एकदम गरीब कुटुंब आहे, मजदुरी करण्याचा पार्श्वभूमी आहे. काय पैसा नाही, त्यांना कोणताही पैसा दिलेला नाहीये. म्हणजे त्यांचं प्रिलिमिनरी व्हेरिफिकेशन मध्ये ही सापडलं म्हणून म्हणजे त्यांना कोणताही पैसा त्यांच्या हातात दिलेला नाही.